पंढरीची वारी आज पुणे मुक्कामी आहे। संतश्रेष्ठ माऊलींची पालखी ही भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरामध्ये विसावलेली आहे। त्यामुळे या दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची पादुका दर्शनासाठी रीघ लागली आहे। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशीच काहीशी भावना आता पुणेकरांची पाहायला मिळते। प्रत्येक जण आपापल्या परीने वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तल्लीन आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी दिंड्या मुक्कामी आहेत, तिथे लोक आवर्जून वारकऱ्यांची सेवा करताना दिसतायत। आणि या संदर्भातला आढावा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पुणेकरांसाठी अतिशय आजचा महत्त्वाचा दिन आहे। अगदी आजी सोनियाचा दिन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। कशी भावना, कसं वातावरण पाहायला मिळतंय? श्वेता, खरं तर पंढरी पंढरी विठुरायाची पुण्यनगरी, पंढरी पंढरी विठुरायाची पुण्यनगरी, भोवती वैष्णवांचा वेढा, अशीच काहीशी परिस्थिती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुणे परिसरामध्ये तुफान गर्दी झालेली आहे। अनेक भाविक जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर आज दोन्ही संतांच्या जो पालख्या आहेत त्या पुण्यामध्ये मुक्कामी आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी इकडे पासोबा विठोबापाशी आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेमध्ये आहे। या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या आज पुण्यामध्ये मुक्कामी असल्यामुळे अनेक भाविक जे आहेत किंवा पुणेकर आहेत त्या आवर्जून त्यांच्या नतमस्तक होण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले। मात्र यामध्ये सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर पुणेकर वारकऱ्यांची सेवा करायला कुठेही कमी पडत नाही। कालपासून पुणेकर जे आहेत ते वारकऱ्यांच्या निभाव त्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काल पुण्यामध्ये संगमवाडीपासून या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या पुणे नगरीमध्ये दाखल झाल्या आणि तेव्हापासूनच पुणेकर जे आहेत ते भक्तिमयमध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर बघितलं तर या वारीमध्ये हा दुसरा मुक्काम म्हणता येईल दोन्ही पालख्यांचा, आणि पुढील 17 दिवस या पालख्यांचा मुक्काम असणार आहे। एकूणच 20 दिवसांमध्ये ह्या पालख्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतात। मात्र पालखी निघाल्यानंतरचा हा दुसरा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आणि पुण्यामध्येच या दोन पालख्या आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। वारीच्या इतिहासात जर बघितलं तर संगमवाडी असेल आणि पुणे असेल याच ठिकाणी या दोन्ही पालख्या ह्या मुक्कामी आपल्याला पाहायला मिळतात। नंतर दोन्ही पालख्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने जातात। एकूण जर बघितलं तर पुणे परिसरामध्ये संपूर्ण वातावरण जे आहे ते विठ्ठलमय झालेले आहे। जयघोषामध्ये आपल्याला या ठिकाणी अनेक वारकरी जे आहेत ते पाहायला मिळतात। मात्र पावसाने थोडीशी या ठिकाणी निराशा व्यक्त केलेली आहे कालपासून। अगदी त्यामुळे ज्यांना पंढरीला जाता येत नाहीये ते इथे संतांच्या पालख्या ज्या निघालेल्या आहेत पंढरपूरकडे त्यांचं दर्शन घेत आहेत आणि संपूर्ण अगम्य अनुपम असा हा सोहळा अनुभवतायत। धन्यवाद निलेश, ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।